कळत नाही. इथे ना मी माझं सामान ठेवलं होतं, माझा रुमाल, पाकिट पण होतं. ए काय रे असं चिडका चेहरा घेऊन चाललाय? नाही म्हणजे मला आवडतोस तो कसा पण जरा हसलास तर काय वाईट नाही दिसणार. ए हस की. अरे हस की रे, हस की रे. अरे ए अरे इंटरव्ह्यूला चाललायस ना, निदान बघ तरी एकदा आरशात कसं चाललायस. ते बटन उघड आहे, मी लावते. दे. अरे लावू दे ना. दे लाव. नाही म्हटलं ना मी एकदा. आता मी कुठे चाललोय, तुझं काय चाललंय कळत नाही का? चिडतोयस कशाला? शांत. चल सोबत जाऊया. चल. अरे चल की, मी येते ना बरोबर तुझ्या. अर्जुन चल. मी जातच नाही. माझ्याऐवजी तू जा आणि तू दे इंटरव्ह्यू, कळलं? मी सांगतो फोन करू. हॅलो. एवढीच जर मी खटकते ना तर नाही येत मी, कळलं ना? जा तू एकटाच. हे घे. तुला कळत नाही का? फोन लावला होता. हॅलो. हा हा सर. नाही नाही, ते काय झालं, ते चुकून फोन लागला. नाही मी येतोय थोड्या वेळात पोहोचतोय. चाललायस तर निदान हे तरी खाऊन जा. दही साखर आहे. आता तेवढं तरी ऐकशील ना? आणि ऑल द बेस्ट. माझा तिरसट. नाही मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही असं म्हणलास, पण मी तुझा पाठलाग करू शकत नाही असं थोडी म्हणलं. हा इकडे कुठं चाललाय? हा तर पलीकडच्या गावात इंटरव्ह्यू साठी जाणार होता ना? मामा आज पण कोणी कामावर आलं नाही, सगळं बंद आहे. ते जर असंच चालू राहिलं ना भैयू, तर भीक मागायची वेळ येईल आपल्यावर, लक्षात ठेवा. तुला सांगू ना, हे भगवे कपडे घालून ना हिमालयात जावं लागेल आपल्याला, आणि हे सगळं तुझ्यामुळे घडतंय, कळतंय का? ए मामा, आता त्याच्यावर तू माझ्यावर येऊ नका. जसं काय सगळं मीच केलंय. मग कुणी केलंय? हा, कुणी केलंय? सांगत होतो ना, थांब जरा, घाई करू नको, काही गरज नाही घाईची, पण नाही ऐकलं तू. काय गरज होती त्या फडक्याला मारायची?
बरं आता त्याला मारलं, आता ते कामगार कामावर येत नाही, कसं आणणार आहे तू त्यांना? ती कधी ना वाटतं ना मला बल्ल्या की तुला ना मेंदू नावाचं करतोय ना. मामा बासा एवढं जर वाटत होतं तर मग तू का नाही गेला कारखान्यावर इतक्या दिवस? मान्य कर ना, तुला पण जड जात होतं उत्तर देणं. हा? एक काही तसं नाही येते, तो प्रश्न वेगळा आहे. हा. आता कसं हा? स्वतःवर आलो की प्रश्न त्याचा नाही. मला माहितीये ना कोण कोण कामगार कामावर जात नाहीत ते. त्यांना कामावर कसं आणायचं हे पण मला चांगलं माहिती. बयू कळलं? 10-15 पंटर हत्यारा सकट पोचतील. अरे एकेकाला ताणून हाणून टेम्पोत भर आणि कारखान्यावर पोचव. अरे आधीच एका प्रकरणामुळे आपण गोत्यात आलोय, आता आणखी नको बाबा काय वाढवू. मामा तू गप. 4 टाळकी हाणली ना 40 बरोबर कामावर येतात. मला माहितीये ना कोण कोण कामावर येत नाही ते. चल विद्या म्हणतो ना ते खरंच बरोबर आहे बरं का. भल्ल्या तुझा मेंदू आहे ना गुडघ्यात आहे. तू आणि तो भैयू हे दोघे ना एकाच माळ्याचे मणी रे. सॉरी, मी ऐन वेळेला तुला मेसेज केला, पण बरं झालं तू आलास. बोल ना, काही अर्जंट आहे का? हो, महत्वाचं होतं म्हणूनच बोलवलं. बोल. इथे नको, आज चल प्लीज, या ना. अर्जुन इकडे मनाली बरोबर काय करतोय? हा तर इंटरव्ह्यूला जाणार होता. म्हणजे मगाशी अर्जुन माझ्या समोर जे सर सर करत होता ते कोणी सर नव्हते तर मनाली होती. अर्जुन माझ्याशी खोटं बोलला. नाही 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 अर्जुन, तू माझ्याशी खोटं नाही बोलू शकत. पण मग हा मनाली काय झालंय? नाही म्हणजे तू एवढ्या गडबडीने मला बोलवून घेतलंस, आता तू शांतच उभी आहेस. नाही अर्जुन, मला तुला खूप काही सांगायचंय, पण कसं? पण काय, बोल ना. मला सांग, काही प्रॉब्लेम झालाय का? जाऊ दे अर्जुन, आपण नंतर कधीतरी बोलूयात. मनाली बघ, तू टेन्शन नको घेऊस. बघ, प्रॉब्लेम असेल ना तर आपण सोल्युशन काढू. पैशाचा प्रॉब्लेम आहे का? नाही, ठीक आहे, मी सांगते तुला. कारण प्रश्न माझ्या आयुष्याचा नाही तर तुझ्या आयुष्याचा. माझ्या? हो अर्जुन, हे इतकं काही घडून गेलं आणि तुला कोणीच का नाही सांगितलं मला खरंच माहिती नाही. कदाचित तुला असंही वाटू शकतं की मी तुझ्यात आणि तुझ्या बायकोमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते, भांडण लावण्याचा प्रयत्न करते, पण असं अजिबात नाही. मी जे स्वतःच्या डोळ्याने बघितलंय, ऐकलंय आणि मला जे चुकीचं वाटलंय तेच मला तुला सांगायचं. पण झालंय काय? अर्जुन, काहीही झालं तरी पण कृष्णाई तुझी आई आहे. त्यांच्याशी असं कोणी का? एक मिनिट. कृष्णाई, कोणी काही बोललंय का कृष्णाईला? ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तू बेशुद्ध होऊन ऍडमिट झाला होतास ना,